हाय गाईज, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चला, मी आलेले आहे पद्मावती डायनिंग हॉल बारामती या ठिकाणी. तर चला, तुम्ही बारामतीतून व्हिडिओ बघत असाल तर नक्की तुम्हाला हे माहीत असेल, पद्मावती डायनिंग हॉल. इथं एक नंबर जेवण भेटतं आणि हे राजस्थानी पद्धती म्हणजे राजस्थानी लोकांचं हॉटेल आहे आणि खूप सुंदर जेवण भेटते. व्हेज, फक्त ओनली व्हेज. इथं बाकी ऑदर काहीही भेटत नाही आहे. आता ही 3 भाज्या दिलेल्या आहेत. चौथी भाजी आहे वांग, पहिलं बटाटं सुक्कं, मटकी, पनीरची भाजी, चटणी, लोणचं, पुदिना चटणी, सॉस, स्लाईडमध्ये कांदा, लिंबू, नंतर बीट, नंतर हे आता दिलेलं आहे त्यांनी वरण, आणि नंतर ती दह्याचा पदार्थ आहे म्हणजे गोड, म्हणजे त्याला काय म्हणते ते नाव येणे माझ्या लक्षात. आणि आता कडला राहिलेला आहे. तर असं मला वाटतंय की आता हे आमरस हो का, हे आता आंब्याचे दिवस चालू झालेले आहेत. म्हणजे सध्या तरी आता महाराष्ट्रातले तर आलेले नाहीत. हे आहे शिरा. आणि गेल्या वेळेस आलतो आम्ही तेव्हा मुगाच्या डाळीचा शिरा होता. आणि हे बघा चपाती आणि रोटी तांदळाची आणि पुरी, हे सगळं दिलेलं आहे. सुक्खं वांग दिलेलं आहे, वडी दिलेली आहे, वडी कढी सगळं हे, आणि पापड पण दिलेला आहे. एवढे पदार्थ आहेत. आणि एकच व्यक्ती जेवण करू शकतो. म्हणजे आपण एक प्लेट घेतली ना तर एकच व्यक्ती जेवणार. आपण शेअर करू शकत नाहीत. म्हणजे दुसऱ्याला असं समोर एखादा व्यक्ती येऊन त्याच्यासोबतही जेवण देऊ शकत नाही, कारण इथला रोल तसा आहे. आणि 200 रुपयामध्ये हे थाळी आहे. कितीही अनलिमिटेड खा. 300 रुपये का 200 रुपयाला आहे नक्की सांग. कितीही तुम्ही खावा. तुम्हाला नंतर हे साईडला दिलेलं आहे ताक, आणि पलीकड स्वीट दिलेलं आहे त्या वाटीमध्ये. तर तुम्ही ती स्वीट पण कितीही खाऊ शकतात, ताकही पिऊ शकतात, आणि नंतर तुम्ही कितीही भाज्या मागवू शकतात. आणि नंतर राईस पण देतात. मग जेवण संपत आलं की राईस मागवला की ते पण देतात. हे आहे आमरस. अजून तर मी आंबे खाल्लेले नाहीत, कच्चेच आंबे आहेत. पण या ठिकाणी आता आमरस आलेला आहे. म्हणजे ही नक्की कोकणातले हापूस आंबे मागवले असतील आणि त्याचा रस असणार आहे. तर बघा, ह्या खाली किती स्वच्छता आहे. तुम्हाला ती खालची स्वच्छता दाखवण्यासाठी ही केलेलं आहे. आणि खरंच पद्मावती डायनिंग हॉल एक नंबर आहे. इथं सेलिब्रेशनसुद्धा बर्थडे हे केले जातात, कारण सगळ्यात वरती 3ऱ्या मजल्यावरती सेलिब्रेशनसाठी डेकोरेशन केलेलं असतं. आणि बघा, इथं पार्टी पण केल्या जातात. आणि मस्त जेवण आहे, मला आवडलं. याच्या अगोदर आले होते मी आणि माझी सिस्टर. त्यावेळेला मला इतकी सर्दी झाली की जेवणाची टेस्टच कळत नव्हती. आणि बघा, व्हेज जेवण म्हटलं की आम्हाला आवडते, आणि आमच्या मिस्टरांना व्हेज जेवण नाही आवडत. बाहेर आलं की ती नॉनव्हेज वगैरे वेगळंच काहीतरी खायचं असतं त्यांचं प्लॅन, आणि त्यांना व्हेज जेवण खायचं नाही. त्यांच्यासाठी स्पेशल आता मी जेवण पुन्हा नंतर त्यांच्या तिकडं जायचं आहे नॉनव्हेजकडं. तर अशा पद्धतीनं जेवण होत आलेलं आहे. आणि तुम्हाला सांगते काय होतं, याच्यात मिरची कमी असते, म्हणजे सपक भाज्या असतात, आणि तिखट कमी असल्यामुळं मला शक्यतो जास्त जेवण जात नाही. आणि कुठंही असू द्या, हॉटेलमध्ये असू बाहेर असू, सपक जेवण असलं की उचमळतं आहे. मला तिखट खायची सवय आहे. पण आता हे नाविलाज झाला आहे, ताटात एवढं घेतलं आहे आणि जेवण वाटुळं करू वाटत नाही. ही एक सवय आहे माझी, कारण पहिल्यापासूनच मी वाटुळं कधी करत नाही. आणि हे माझं घरून आणलेलं पाणी आहे. मी इथलं बाहेरचं कुठलंही पाणी पित नाही आहे. सध्या जेवण घरी पण भात जे नसल्यामुळे कॉर्पोरेशनचं पाणी आहे तेच मला सूट होतं. तर चला, आता ही बळजुबरीनं खाणं चाललेलं आहे. हे म्हणतात की वाटोळं करू नको. आणि ही वडे म्हणजे छान लागते, टेस्ट ह्याची एकदम एक नंबर आहे. आणि खरंच हे जेवण लय आवडलं आहे. आणि माझ्या सिस्टरला सुद्धा ती पिहूचा बर्थडे सेलिब्रेशन केला त्यावेळेला आम्ही दोघी आलतात, त्यावेळेचं पण जेवण तिला खूप आवडलं, म्हणजे बारामतीतलं. आणि आता जेवण जाईना झालंय. तर बघा तोंड कसं होतंय माझं. आणि राईससाठी वाट बघते, कारण असं वाटतंय ही राहिलेली भाजी आहे ती राईसमध्ये ओतून खावी. आणि राईस पण थोडा टाका म्हणलं. तर बघू आता, हे हो का किती मोठा वाटते राईस. थोडा आहे पण भरपूर टाकतो का, अजून डबल टाकलाय. आणि ते म्हणते दालच्या घ्यायचा आहे का, तर दालच्या नको, कारण आपल्याकडे ऑलरेडी भाज्या आहेत उरलेल्या, त्याच्यामुळे दालच्या नको. आणि जरी ते अनलिमिटेड देत असले तरी वाटोळं करू वाटत नाही. हे माझं स्वतःचं एक रूल आहे. आणि आता हे बळजुबरीनं खायचं आहे, कारण हे भाज्या पण उरल्यात, आणि त्यासाठी राईस घेतलाय, कारण चपाती किंवा पुरी खायचं तर हे नव्हतं मनात. आणि हे हसायलेत का, तर म्हणते तर जाय नाही तर खास ती म्हणून मागं लागलेत, वाटोळं करू नको. तर चला, आता वाकडं तिकडं तोंड करून खावं लागलं. आणि असं वाटायला की उलटी येते काय की, कारण जेवणच तिखट नाही.
सपक जेवण असल्यामुळं, आणि हे राजस्थानी लोकांचं हॉटेल आहे. ते तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे जेवण होत आल्यानंतर इथं कशा पद्धतीचं सगळं आहे. आणि हे मुंगी दाखवत आहेत. आता एवढं छान जेवण म्हणल्यावर मुंग्या तर येणारच ना वासाने कुठून ना कुठून. जसं हॉटेल आहे तसं एकदम चकाचक आहे. पण आली असेल आता एखादी मुंगी, एवढं सुंदर जेवण म्हणल्यावर, आणि त्याच्यात आमरस आहे त्यामुळं येणारच ना. आणि हे बघा बळजुबरीनं खाल्ल्यामुळं तोंड असं व्हायलेलं आहे. आणि खरंच ज्यांना खरं आता आम्हाला एक तिखट खायची सवय आहे, पण प्रत्येकाला नसते. आजकाल जास्त तर लोक सपक खातात. आणि मला आमच्या मम्मीने दवाखान्यात नेलं तर त्यावेळेसपासून तिखट खायची लई सवय लागलेली आहे. आणि काय अशा पद्धतीने तर मंदिर आहे राधाकृष्ण, आणि राजस्थानी लोक राधाकृष्णाला लई मानतात, आणि त्यांच्याकडे गाया पण असतात त्या कृष्णाच्या गाया. तर ती कृष्णाच्या गायी ज्या आहेत ना, हे टेबल असं फर्निचर, आणि याच्यामध्येच खाली जेवण बनवतात, ते वर आणून ठेवतात. असे टेबल साईडला लावलेले आहेत. तिकडं जेंट्स लोक बसतात, तिकडं आम्ही बसलो, तिकडं फॅमिली बसती, वरती डेकोरेशनचा हॉल आहे म्हणजे सेलिब्रेशनचा. तर चला आता हे बेसिंगमध्ये हात धुण्यासाठी आलेले आहे. चकाचक बेसिंग आहेत बाई, काही ठिकाणी खूप घाण असतात, मला इथलं आवडलं. आणि चला आता आपण दुसऱ्या मजल्यावरून खाली चाललेलो आहेत, आणि अशा पद्धतीने हॉटेलला बघून होऊन आपलं बाहेर निघालेलो आहेत. आणि जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे बडशोप खाल्ली. चला आता आपण घरी जाऊया. आता घरी आलेले आहे फायनली, आणि एक नंबर जेवण आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बारामतीतून असेल तर नक्की जेवायला जा. बाय.